नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा टेक्निकल विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण टेक्निकलची इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजीची थिअरी बोर्ड परीक्षेसाठी सर्व प्रश्नांची उत्तरांचा जो काही संच आहे तो आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे, कारण की बोर्ड परीक्षेमध्ये या प्रश्नसंचमधलीच सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिहावी लागतात. हेच सर्व प्रश्न येतात. त्यामुळे हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. यातील सर्व प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित पाठांतर करून आपल्या वहीत लिहून ठेवा, जेणेकरून आपल्याला इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजीच्या बोर्ड परीक्षेसाठी कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स ह्या नोट्स अभ्यासल्यानंतर येणार आहे. यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. बघा, ही आपली टेक्निकल विषयाची 10वीची अभ्यासक्रम आहे. या सर्व प्रकरणांवर आधारित प्रश्नांची उत्तरं, कोणते प्रश्न विचारले जातील ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. एकूण 10 प्रकरणं आहेत. त्यानंतर हे आपल्या मार्कांचं मूल्यमापन आहे. 100 पैकी हा पेपर आहे आपला. त्यामध्ये आपल्याला लेखी परीक्षा जी काही होते 80 गुणांची, त्याचं 30 गुणांमध्ये रूपांतर केलं जातं. प्रात्यक्षिक परीक्षेला 30 गुण दिले जातात. टर्म वर्क तुमचं जनरल असेल त्याला 10 गुण, प्रोजेक्ट असेल त्याला 10 गुण, तोंडी परीक्षेला 10 गुण आणि प्रत्यक्ष निरीक्षणला 10 गुण. अशा पद्धतीने तुमचं 100 मार्कांचं मूल्यमापन या ठिकाणी केलं जातं. म्हणून हा विषय कोणीही शक्यतोवर नापास होत नाही. फक्त व्यवस्थितरित्या सर्व सांगितलेली कामं आपण या ठिकाणी पूर्ण करायची असतात. बघा, आता 80 गुणांच्या परीक्षेसाठी आपल्याला हे पहिलं प्रकरण अभ्यासक्रमाला दिलेलं आहे, विद्युत औष्णिक उपकरणांची दुरुस्ती व काळजी. बघा, या प्रकरणावर आधारित सर्व प्रश्नांची उत्तरं, जे जे प्रश्न परीक्षेला विचारले जातात त्या सर्व प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी दिलेली आहेत. पहिला प्रश्न आहे रिकाम्या जागा, दुसरा जोड्या लावा, तिसरा थोडक्यात उत्तरे. बघा, आपण बोर्डाची प्रश्नपत्रिका पाहिली तर हे सर्व प्रश्न तुम्हाला दिसतील. त्यानंतर फरक स्पष्ट करा. व्हिडिओला घाई होत असेल त्या ठिकाणी व्हिडिओ थांबवा आणि सर्व प्रश्न व्यवस्थित वाचा. या व्यतिरिक्त काहीही येत नाही. 80 गुणांचा पेपर सोडवण्यासाठी आपल्याला हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे. त्यानंतर दुसरं प्रकरण आहे इलेक्ट्रिक बेलची फिटिंग व दुरुस्ती, त्यावर आधारित प्रश्न. तिसरं प्रकरण इलेक्ट्रिक ट्यूबलाईट दुरुस्ती. प्रश्न 5वा ब, फरक स्पष्ट करा. त्यानंतर चौथं प्रकरण सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर.
रिकाम्या जागा. 2-3 वाक्यात उत्तरे. प्रश्न दुसरा, थोडक्यात उत्तरे. त्यानंतर 5वं प्रकरण DC पॉवर सप्लाय. त्यावर आधारित सर्व प्रश्न उत्तरं. सहावं प्रकरण सोलर सेल आणि पॉवर सप्लाय, त्याचा उपयोग. सात बॅटरी आणि इमर्जन्सी लाईट. आठवं प्रकरण घरगुती वायरिंग. सर्व प्रश्न व्यवस्थित वाचा. हेच प्रश्न येणार आहेत परीक्षेला. प्रकरण 9 सिंगल फेज मोटर फिटिंग व टेस्टिंग. AC सिंगल फेज मोटरमधील दोष, कारणे आणि उपाय.
त्यानंतर शेवटचं प्रकरण इंडक्शन कुकर, त्यावर आधारित सर्व प्रश्न. AutoCADचे फायदे, याच्यावरही स्पेशल प्रश्न येतात तुम्हाला. AutoCAD हा एक प्रसिद्ध असा विभाग आहे. बघा, त्यावर आधारित सर्व प्रश्न. हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर AutoCAD ओळख, त्यावर आधारित रिकाम्या जागा. बघा, याच्यावर एक प्रश्न येतोच. त्यानंतर शेवटचा जो काही प्रश्न असतो, आज्ञावली पूर्ण करा, त्यासाठी हे प्रश्न. यापैकी कोणतीही एक आकृती आपल्याला दिली जाईल आणि ती काढायची असेल. त्यानंतर वायरिंग डायग्राम, वायरिंगसाठी लागणारं साहित्य, त्यानंतर हा एक प्रश्न तुम्हाला येतो, वायरिंगची भारतीय मानके चिन्हे ISI अभ्यासने. कोणतेही 3 चिन्हांचं आपल्याला स्पष्टीकरण दिलेलं असतं, म्हणजे नाव दिलेलं असतं आणि त्याचं आपल्याला चिन्ह काढायचं असतं. बघा, ही स्क्रीनशॉट घ्या याचा आणि व्यवस्थित लक्षात ठेवा. आपल्या वहीत सर्व चिन्ह काढून ठेवा. यापैकीच तुम्हाला प्रश्न विचारले जातात. आपल्या चॅनलवर मागील वर्षाच्या बोर्ड प्रश्नपत्रिकाही टाकलेल्या आहेत. त्या जर तुम्ही पाहिल्यात तर तुम्हाला ह्या नोट्समधले सर्व प्रश्न दिसतील. चौथा प्रश्न हा चिन्हांवर आधारित विचारला जातो. या चिन्हांचा सराव करा आणि लक्षात ठेवा. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजीचे बोर्ड परीक्षेसाठी थेअरी अभ्यासक्रम आपण या ठिकाणी अभ्यासलेला आहे. या व्यतिरिक्त कोणतेही प्रश्न तुम्हाला बोर्ड परीक्षेला येणार नाहीत. व्यवस्थित अभ्यास करा. बेस्ट ऑफ लक. काही अडचणी असतील तर आपल्या चॅनलची इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजीची प्लेलिस्ट अवश्य पहा, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे. थँक्यू.